विदर्भासह नागपुरात उष्णतेच्या लाटेच्या तीव्र झळा बघायला मिळतात। नागपुरात 48 तासांमध्ये उष्माघाताने 10 जणांचा मृत्यू झालाय। उष्माघातापासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेण्याचं आवाहन आता प्रशासन करत आहे। 48 तासांमध्ये उष्माघातामुळे 10 जणांचा मृत्यू झालेला आहे। प्रचंड उष्मा या सगळ्या भागात सध्या जाणवतोय। देशभरात उष्णतेची प्रचंड लाट आहे आणि नागपुरात सुद्धा त्याचे पडसाद बघायला मिळतात। 10 जणांना या उष्णतेमुळे आपला जीव गमवावा लागलाय, तेही अवघ्या 48 तासांमध्ये। त्यामुळे या सगळ्या वातावरणात उष्माघातापासून स्वतःला वाचवण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा प्रशासनाकडून केलं जात आहे। विदर्भासह नागपुरात सुद्धा उष्णतेच्या लाटेच्या तीव्र झळा बघायला मिळत आहेत। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी गजानन उमाटे आता आपल्या सोबत आहे। गजानन, तापमान जे आहे ते प्रचंड वाढलेलं आहे। उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। काल नागपुरातील तापमान जो आहे ते 45.2 होतं, त्यामुळे तापमान वाढलेलं आहे। विदर्भातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यातील तापमान 45 च्या आसपास गेलेलं आहे। त्यामुळे हीट स्ट्रोकमुळे लोकांचा मृत्यू जो आहे तो या ठिकाणी होतोय। नागपुरात 2 दिवसापूर्वी 6 जणांचा मृत्यू आणि जर आतापर्यंत जे आकडे बघितले 10 जणांचा बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेले आहेत। त्यांना मेडिकलमध्ये आणि मेयो हॉस्पिटलमध्ये नेलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलेला आहे। प्राथमिक शक्यता आहे की उष्माघातामुळे या सगळ्यांचा मृत्यू झाला असावा आणि आता पीएम रिपोर्ट नंतर खरं कारण जे आहे ते पुढे येणार आहे। परंतु खबरदारी घेण्याच्या सूचना ज्या आहे त्या महानगरपालिकेकडून देण्यात आलेल्या आहे। नागपूर महानगरपालिकेनं हीट ॲक्शन प्लॅन जो आहे तोही लागू केलेला आहे। प्रचंड उकाडा जो आहे तो आहे आणि त्यामुळे जे बाहेर दुपारच्या वेळेस मजूर काम करतात, बरोबर, मला सर्वात जास्त धोका आहे। गजानन, धन्यवाद या महत्त्वाच्या माहितीबद्दल। तर नागपुरात 48 तासांमध्ये 10 जणांना उष्माघातामुळे आपला जीव गमवावा लागला आहे।